परवा एक घटना घडली चेंबूरमध्ये स्कूल बसवरती झाड कोसळलं आणि त्याला भेट दिलेलं आहे. काय भावना आहेत, काय तुम्ही आता 11 वर्षाचा मुलगा जो बसली प्रवास करत होता, ज्याला क्रिकेट खूप आवडायचं, रोहित शर्मा आवडायचा आणि मोठं झाल्यानंतर त्याला क्रिकेटच प्रोफेशनली खेळायचं होतं, हे त्याचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न घेऊन आदल्याच दिवशी माझा हिरो कोण त्याबद्दलचं शाळेमध्ये एक चांगलं तिथं स्पर्धा झाली होती, त्यात त्यांनी ते प्रेझेंटेशन केलं होतं. आणि अशातच तो मुलगा गाडीली जात असताना त्या गाडीवर झाड काय पडतं आणि त्याच्यात दुर्दैव असं की 11 वर्षाचा हा मुलगा मृत्युमुखी पडतो. परिवाराला मी असेल, सुनील भाऊ भुसार असतील, आमचे सगळे पदाधिकारी आत्ता तिथं भेटलो. एक तर ते बोलू शकत नाही आणि कुणीच बोलू शकणार नाही अशी परिस्थिती. एकुलता एक मुलगा या ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आहे. पण याच्याबद्दलची माहिती आम्ही जेव्हा अधिकारी, पत्रकार आणि सगळ्यांकडनं घेतली, आम्हाला असं कळालं हे जे 60 वर्षाचं झाड होतं ते खरं तर ऑलरेडी झुकलं होतं आणि कधीतरी ते लगेचच पडेल अशी मानसिकता लोकांची झाली होती. पण दुर्दैव असं या झाडाकडे अधिकाऱ्यांचं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कुठेही लक्ष गेलं नाही. एक पत्र कुठंतरी बाहेर फिरतंय की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की रस्ता करत असताना की 2दा-3दा हा रस्ता केला गेला आणि मग ते झाड कुठंतरी मुळं त्याची डिसूळ झाली आणि ते कधीही पडू शकतं असं एक कुठंतरी पत्र आहे. पण ते काही असलं तरी शेवटी महानगरपालिकेने या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे. मे महिन्यामध्ये अशीच एक घटना घडली, तर मुलीचा 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. गेल्या एका महिन्यामध्ये 600 झाडं पडलेली आहेत. मग हे डिपार्टमेंट करतंय काय, वॉर्ड अधिकारी करतात काय आणि मग या पूर्ण विभागाचे प्रमुख करतात काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो. काही जे पालक होते त्यांचे मित्रपरिवार तिथं आला होता, त्यांचं एवढंच मत आलं आणि हे लोकांनासुद्धा कळायला लागले, निलंबित करून काय करणार, महिन्यानंतर 2 महिन्यानंतर परत तुम्ही त्यांना सेवेमध्ये घेणार. त्यापेक्षा एका मुलाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यावर तुम्ही कुठल्या तरी कलम लावून डायरेक्ट तुम्ही तिथं कारवाई करा, सदोष मनुष्यवादाचा गुन्हा करा, नाही तर असं काहीतरी करा. मग कुठेतरी बाकीचे सरळ होतील. आणि ज्युनियर अधिकाऱ्यांना कारवाई करून सिनियर अधिकाऱ्यांना मात्र तुम्ही सोडत असाल ते हे योग्य नाही. झालं काय की गेल्या 2-3 वर्षामध्ये पालकमंत्री असतील, त्याच्याबरोबर हे सरकार असेल, तिथं बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये फक्त काय झालं तर भ्रष्टाचार झाला आहे, पैसा मोठ्या प्रमाणात काढला गेला आहे, कुठंच नीट तिथं काम होत नाही. आता सकाळीच आज बघितलं असेल एका मॅनहोलमध्ये एक व्यक्ती तिथं 52 वर्षाचा तिथं पडला आणि त्याचा मृत्यू तिथं झाला. आणि मग अशा गोष्टी या मुंबईमध्ये होत असेल, जी देशाची राजधानी आहे, तर हे फार अन्यायकारक आहे, चुकीचं आहे. पूर्णपणे याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे छोटी मोठी कारवाई करून चालणार नाही. जबाबदारी घेऊन कुठेतरी लोकांनासुद्धा कळलं पाहिजे की हे सरकार सामान्य लोकांच्या बाजूने आणि अशा घटना परत कधी घडणार नाही ही शाश्वती सरकारने मुंबईच्या लोकांना दिली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. दादा, आज सुद्धा साखळी नाक्यामध्ये मॅन्युअलमध्ये पूर्णीकरण मृत्यू झाला आणि एकंदर तिथे भेट दिलेली आहे महापौरांनी 10 लाख रुपयाची मदत दिलेली आहे. कसं पाहता एकंदर अशा घटना? अरे 5 लाख रुपये 10 लाख रुपये तुम्ही देता आणि म्हणता की आम्ही मदत केली. एक तर मॅनहोल उघडं का राहिलं आणि अशा घटना का घडल्या हे कुठेतरी समजून घेऊन त्याच्यावर कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. आता सत्तेत असणारा एक मंत्री म्हणतो झाड पडलं त्यात आमचं काय, म्हणजे सरकारचं काय घेणं देणं. अहो त्याला डिपार्टमेंट आहे वेगळं. त्यामुळे सरकारमध्ये असणारा मंत्री जर असं उगाचच हवेत बोलत असेल हे कितपत योग्य आहे. आणि महापौर असतील त्यांनी जबाबदारी थोडीशी घ्या. 10 लाख दिले म्हणजे उपकार केले असं होत नसतं. उद्या सकाळी 10:30 वाजता त्या परिवाराला सुद्धा भेटण्यासाठी मी आणि आमचे काही पदाधिकारी तिथं जाणार आहे. त्यांचीही व्यथा तिथं आम्ही समजून घेऊ. पण मग मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये या महत्त्वाच्या गोष्टी होत असतील, याच्यात जर लोकांचा मृत्यू होत असेल तर हे कुठंच योग्य नाही. तुम्हाला माहिती आहे प्रोसेस आहे. मुंबईमध्ये पाऊस येण्यापूर्वी झाडं, खड्डे, मॅनहोल, रस्ते, गटर या सगळ्या गोष्टी नीट बघितल्या जातात. त्याच्याबरोबर लाईटचे पोल आणि मगच तिथं आपण मान्सूनचं स्वागत इथं करत असतो. पण अशा कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. रस्ते खोदायचे, बांधायचे, परत खोदायचे, परत बांधायचे, त्यात भ्रष्टाचार करायचा आणि ह्याच्यात बहुतांश झाडं आणि त्यांची मुळं ही कुठंतरी तिथं खराब झाल्यामुळे नाही तर कमकुवत झाल्यामुळे असे इन्सिडेंट्स म्हणजे एका महिन्यात 600 झाडं पडलेली आहेत. सर, ह्या ज्याचा मृत्यू झालेला त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत वगैरे
काही अद्याप काय? नाही, एकतर हा परिवार आर्थिक दृष्टिकोनातून सबल आहे, पण शेवटी त्या परिवाराशी बोलत असताना, आईवडिलांशी बोलत असताना काही आम्हालाही सुद्धा मर्यादा येत होत्या. कारण एकतर मला 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांना एकुलता एक मुलगा 11 वर्षाचा हा या ॲक्सिडेंटमध्ये, ते सुद्धा सरकारच्या नाही तर महानगरपालिकेच्या चुकीमुळे हा जो ॲक्सिडेंट झाला त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे खूप जास्त बोलता आलं नाही, पण त्यांना प्रत्यक्षपणे आम्ही एवढंच सांगितलं की उद्या जाऊन जर तुम्हाला काही मदत लागली, सत्तेतले लोक तुमच्याबरोबर असतीलच, आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आहोत. याच्यावर कुठं ना कुठंतरी काही जर तुम्हाला अडचण येत असेल, नाही तर तुमच्या काही स्पेसिफिक मागण्या, कारण आत्ता त्या मानसिकतेमध्ये ते नाही आहेत, पण जर काय असतील तर आम्हाला सांगा. आमचे सगळे हे जे पदाधिकारी आहेत ते या सर्वांच्या संपर्कात राहून परिवाराच्या उद्या जाऊन जर काय अडचण असेल तर नक्कीच तिथं सांगते. दोन्ही घटना जी झाली त्यामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार किंवा दिरंगाई किंवा लापरवाही जबाबदार म्हणतो, तर कोण आपल्याप्रमाणे काय कारवाई झाली पाहिजे? नाही, एक तर जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यावर तरी तुम्ही कारवाई करा. काय असतं की हे निलंबन केलं जातं, मग निलंबन म्हणजे हे परमनंट नसतं, आणि निलंबन करून मग काय केलं जातं की महिना 2 महिन्यानंतर वातावरण जरा बरं झालं तर मग त्यांना परत सेवेमध्ये घेतलं जातं. म्हणजे दिखावा करण्यासाठी ही कारवाई असते, बाकी इथं कुठंच काही नसतं. एकदा कडक कारवाई झाली, एक कुठंतरी एक संदेश दिला गेला की कामचुकारपणा हा कधीही एक्सेप्ट केला जाणार नाही, मग पुढे जाऊन कुणी काम चुकारपणा करणार नाही, चुका करणार नाही. पण इथं काय आहे की बाबांनो, लोक अंगावर येत आहेत, चर्चा व्हायला लागली, मीडिया या सगळ्या अडचणी लोकांसमोर घेऊन चाललेल्या आहेत, तर तात्पुरतं बोलायचं म्हणून काय केलं तर निलंबन केलेलं आहे. निलंबन करून होत नसतं, एकतर फ्लॉज काढले पाहिजे, हे जे काही इश्यूज असतात, ज्या अडचणी असतात त्या समजून घेऊन कायमस्वरूपी या अडचणी येणार नाहीत याची दक्षता तिथं घेतली पाहिजे. पैसा खर्च होतो, म्हणजे गेल्या वर्षी 84,000 कोटी रुपये खर्च झाला या मुंबई शहरामध्ये, गेल्या वेळेस 74,000 कोटी रुपये खर्च झाला. यंदा त्यांनी बजेट काय मांडले हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे पैसा नुसता खर्च होतो, पाण्यासारखा ओतला जातो, पण मात्र लोकांना सेवा तिथं कुठंच मिळताना आपण बघत नाही. दादा, हिंदी में आप चाहेंगे विहान श्रीवास्तव जिसकी निधन हो गया 2 दिन पहले पेट गिर कर अस्पताल, आज उनसे कुटुंब परिवार से अपनी मुलाकात की है, क्या कहेंगे? नहीं, उनके फैमिली से हमारी बात हुई, उनसे चर्चा हुई. उनको मिलने के लिए जो उनका मित्र परिवार आया था, उनका ये कहना था, क्योंकि उनके मम्मी पापा जो है वो सदमे में है, सिर्फ एकलौता बेटा उनको था. अनफॉर्चुनेटली उनकी डेथ वहाँ पे हुई, और वो भी डेथ अगर आप देखो तो जो स्कूल बस था उससे वो ट्रैवल करते वक्त एक पेड़ उस स्कूल बस के ऊपर गिरा जिसमें उसका मृत्यु हुआ, और उसके जो 4 दोस्त थे, किसी का हाथ टूटा है वगैरह, इंजरीज है सीरियस एंड माइनर, लेकिन उनके साथ बात करते वो बात नहीं कर पा रहे थे, लेकिन थोड़ा बहुत इन्फॉर्मेशन उन्होंने दिया. लेकिन उनसे मिलने के लिए जो इनका मित्र परिवार आया था, उनका कहना था कि सिर्फ निलंबन करके क्या होगा, और सिर्फ जूनियर अधिकारी के ऊपर आप कार्रवाई कर रहे हो तो सीनियर अधिकारी तो वैसे ही छूट रहे, और अगर आप स्ट्रिक्ट कार्रवाई नहीं करोगे तो ये इंसिडेंट्स आगे जाके नहीं होंगे. क्योंकि अगर आप देखो तो 1 मंथ में मुंबई में 600 ऐसे पेड़ गिरे हैं. मई महीना में एक पेड़ जो गिरा था उसमें 14 ईयर ओल्ड एक बच्ची का वहाँ पे मृत्यु हुआ था. तो ये इंसिडेंट्स हर वक्त होते रहते हैं. आज सुबह भी एक मैनहोल खुला था, ख़राब था, उसमें एक व्यक्ति गया 52 ईयर ओल्ड, उनका मृत्यु वहाँ पे हुआ है. तो ऐसे नहीं है कि मुंबई में खर्चा नहीं हो रहा. 84,000 करोड़ एक साल पहले खर्चा हुआ था बजट में, अभी 74,000 करोड़ अभी खर्चा वहाँ पे हो रहा है. तो खर्चा हो रहा है, लेकिन जा कहाँ पर है, ऐसा हम सबको प्रश्न पड़ रहा है. आज साकीनाका में मैनहोल में गिरकर एक इंसान की मौत हो गई, क्या कहेंगे? उनसे मिलने के लिए, उनके फैमिली से मिलने के लिए कल सुबह 10:30 बजे हम जा रहे हैं. देखो, मैनहोल मुंबई में कोई भी मानसून आने के पहले एक तो मैनहोल चेक किए जाते हैं, उसके साथ जो गटर है उसका मेंटेनेंस वहाँ पे दिया जाता है, रोड, फिर उसी के साथ लाइट पोल्स, और ये जो पेड़ आने उसका पूरा ऑडिट किया जाता है. उसके लिए अलग अलग डिपार्टमेंट और बजट है. ये सब किया है, ऐसा सरकार का कहना है. तब भी ये इंसिडेंट्स अगर हो रहे तो कहाँ ना कहो तो भी नेग्लिजेंस है, और ये नेग्लिजेंस के कारण गरीबों की वहाँ पर मृत्यु हो रहा है. ये अड़चने वहाँ पे कॉमन मैन को आ रही, ये गलत चीज़ है. और ये सरकार के माध्यम से सिर्फ बोला जाता है 10 लाख देंगे, 5 लाख देंगे. किसी भी व्यक्ति की कीमत ये लाखों में नहीं हो सकती.
तो अभी वो चीज़ क्यों हुई और आप क्या कर रहे हो? तो लोकल या छोटा जो अधिकारी है उसका निलंबन वहाँ पे कर रहे हो, बड़े अधिकारी का क्या? और जो यहाँ पे हम यहाँ पे आए थे उनका कहना था कि आप वहाँ पे नॉन कॉग्निजेबल ऑफेंस वहाँ पे दर्ज करो, सिर्फ आप निलंबन क्यों कर रहे हो? बड़े अधिकारी को आप कार्रवाई करो और वो कार्रवाई ऐसे करो कि आगे जाके किसी का भी वहाँ पे हिम्मत नहीं होगा इस तरीके का नेग्लिजेंस करने का। सर देखा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।